सो नमस्कार सर्वांना, माय सेल्फ सागर आणि आज आपण डिस्कस करणार आहेत SSC बोर्डाचा सायन्स विषयाचा पेपर पॅटर्न, जे की 80 मार्काचा असते आणि 20 मार्काचं जे आहे ते तुम्हाला प्रॅक्टिकल. या 80 मार्कामध्ये सायन्स पार्ट 1 हे 40 मार्काचं आहे आणि सायन्स पार्ट 2 जे आहे ते 40 मार्काचं आहे. आता या 40 मार्काचा जो पेपर आहे, यात पेपर पॅटर्न कसा आहे हे आपण आधी डिस्कस करूयात. जसं की आता बघा, आहे प्रश्न क्रमांक 1 मधला ए जे प्रश्न आहे त्यात जो की 5 मार्काचा असतो, त्यात तुम्हाला 5 मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारले झालेले असतात, जिथे तुम्हाला 4 पर्याय देतात आणि त्यापैकी एका पर्यायाला तुम्हाला ॲन्सर करायचा असते. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 1 मधला जे बी प्रश्न आहे त्यात तुम्हाला एक वन लायनर क्वेश्चन टाईप असते. जसं की आता बघा, ह्याचे खूप सारे प्रकार पडतात. जसं की एक सेकंद हां. आता बघा, तुम्हाला यात फाइंड ऑड मॅन आउटसाठी 1 मार्क भेटू शकतो, किंवा कोरिलेट करा, मॅच द कॉलम, ट्रू ऑर फॉल्स, किंवा गिव्ह द नेम, मॉलिक्युलर फॉर्म्युला. हे जे प्रश्न आहे का, खास करून कार्बन कंपाऊंड म्हणून एक चॅप्टर आहे, त्यात सर्वात जास्त विचारतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक फ्लो चार्ट देतील तुम्हाला, लाईक इथं इव्होल्युशन विषयी काहीतरी दिलं समजा, तर त्याविषयी एक फ्लो चार्ट तयार करा म्हणून इथं ब्लँक सोडले जाते, तर तुम्हाला लिहायचं असेल. अशा प्रकारचे प्रश्न 1-1 मार्कासाठी येऊ शकतात. बराबर आहे. आता पुढे जाऊयात आपण. क्वेश्चन नंबर 2 मध्ये जे आहे का, ते तुम्हाला गिव्ह सायंटिफिक रिझन म्हणून एक प्रश्न असते, ज्यात 3 प्रश्न असतात आणि त्यातले आहेत का तुम्हाला फक्त 2 सॉल्व करायचे असतात. आता या 3 प्रश्नाला, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स असतात आणि ह्या 3 प्रश्नांपैकी तुम्ही 2 प्रश्न अटेंड करू शकता. कुणाला एक्स्ट्रा एखादंच पाहिजे असेल तर ते 3ही प्रश्न करू शकते, पण तुम्हाला जे मार्क्स आहेत ते त्या 2 सोडवल्याचेच मिळणार आहेत. ठीक आहे. आणि आता बघा, आता हे 3 प्रश्न आहेत, पण या 3 प्रश्न म्हणजे एक क्वेश्चन जे असेल ते केमिस्ट्रीतून असेल, एक क्वेश्चन जे असेल ते फिजिक्समधून असेल, आणि जे एक क्वेश्चन जे असेल ते इट मे बी पॉसिबल की बायोलॉजीमधून असेल, किंवा ते सुद्धा प्रश्न फिजिक्स किंवा केमिस्ट्रीमधूनच असेल. ह्याच्यावरून कळतं की पार्ट 1ला जे वेटेज आहे का ते थोडंसं जास्त आहे ॲज कम्पेअर टू पार्ट 2. ओके. आणि हे तिन्ही जे प्रश्न आहेत ते सायंटिफिक रिझनवर बेस असतात. आता समजा इथं तुम्हाला प्रत्येक ह्याला 2 मार्क्स भेटायला, याचा अर्थ तुम्हाला 4 पॉईंट्स लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ते ॲन्सर द फॉलोइंगचा क्वेश्चन. ॲन्सर द फॉलोइंगमध्ये कसं असतंय, तुम्हाला 5 प्रश्न दिलेले असतात. त्या 5 प्रश्नाला प्रत्येकी 2 मार्क्स असतात आणि त्यापैकी तुम्हाला फक्त 3च अटेम्प्ट करायचे. बरोबर आहे. आता यामध्ये पण कसं आहे बघा, पार्ट 1ला वेटेज कसं जास्त आहे. आता मिनिमम 2 प्रश्न केमिस्ट्रीचे असतील आणि मिनिमम 2 प्रश्न फिजिक्सचे असतील, हे तर कन्फर्मच आहे. आणि नंतर बायोलॉजीचा विचार केला, ह्याच्यामुळं पार्ट 1कडं लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. आता पार्ट 1मध्ये काय काय विचारू शकतात ह्यांनी ह्या प्रश्नामध्ये, आता यांनी इथं सांगितलं बघा. न्यूमेरिकल खूप जणांना हार्ड जातात. आता मी पुढे लेक्चर घेणारच आहे, सो हे तर मी तुम्हाला कॉन्सेप्ट एकदम क्लिअर करून टाकल. आता बघा, ग्रॅव्हिटेशनचे न्यूमेरिकल्स आहेत, नंतर बहुतेक मेकॅनिकल एनर्जी पण त्याचे पण न्यूमेरिकल्स आहेत. ह्याचं काय नाही, ह्याचे मी तुम्हाला एकदम क्लिअर करून टाकतो आणि ट्रिक्स पण देतो जेणेकरून तुमचे मार्क्स वाढावेत. आता ते आपण नेक्स्ट जेव्हा चॅप्टर्स सुरू होईल तेव्हा आपण डिस्कस करूयात, किंवा काही लॉज असतील, केपलर्स लॉ वगैरे, ते विचारू शकते. एक शॉर्ट नोट लिहा, ते विचारू शकते. जसं की मेटलर्जी तुम्हाला टॉपिक दिला, यावर शॉर्ट नोट लिहा. किंवा केमिकल रिॲक्शनमध्ये कसं विचारू शकते, समजा A+B ही रिॲक्शन होईल आहे, तर ह्याचं फॉर्म काय बनेल हे विचारू शकते. ही केमिकल रिॲक्शन, किंवा कम्प्लीट फ्लो चार्ट आधी सांगितल्यासारखं. समजा इथं इव्होल्युशन आहे आणि इथं तुम्हाला ब्लँक देतील आणि भरायला सांगतील की इथं भरा, किंवा गिव्ह डिफरन्स बिटवीन, लाईक आता लहानपणी आपण करायचो नाही का, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग, ह्यांच्यातला डिफरन्स काय आहे हे विचारू शकतात. आणि त्याच्यानंतर ज्या प्रॉपर्टीज आहेत, समजा तुम्हाला कोणतं, एक सेकंड, समजा तुम्हाला कोणती मशीन दिली किंवा काही एक थिंग दिली, तर त्याच्याविषयी प्रॉपर्टी, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक, यूज, ॲडव्हान्टेज, इफेक्ट्स हे विचारू शकतात आणि काही गोष्टीचे एक्झाम्पल्स पण विचारू शकते. आता क्वेश्चन 3 मध्ये जे तुम्हाला 8 प्रश्न असतात आणि त्यापैकी तुम्हाला फक्त 5 सोडवायचे असतात आणि प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क्स असतात. ठीक आहे. आता यामध्ये पण बघा, 4 प्रश्न फ्रॉम केमिस्ट्री,
4 प्रश्न फ्रॉम फिजिक्स टू बी आस्क्ड असं म्हणायलं की असे आस्क करू शकतात. आता ह्याच्यामध्ये पण टाईप्स बघा कसे आहेत. आता गिव्ह एक्सप्लेनेशन बाय युजिंग अ गिवन स्टेटमेंट. समजा एक स्टेटमेंट दिलं तर त्याचं एखादं रिझन किंवा एक्सप्लेनेशन विचारू शकते, किंवा सजेस्ट रेमेडी किंवा मेजर, नाहीतर एक्सप्लेनेशन ऑफ डायग्राम. कोणते डायग्राम दिले तर याविषयी एक्सप्लेन करा हे विचारू शकते, किंवा कम्प्लीट द टेबल चार्ट आधी सांगितल्यासारखं तुम्हाला, किंवा एक्सप्लेन द हेल्प ऑफ एक्झाम्पल विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल्स हे विचारू शकते, किंवा सॉल्व न्यूमेरिकल्स तुम्हाला सांगितलं कसं असतं एकदम म्हणजे आपलं गणिती भाषेत असलेलं. नंतर कम्प्लीट द डायग्राम, आन्सर क्वेश्चन बेस्ड ऑन फिगर, राईट आन्सर विथ एक्सप्लेनेशन हे विचारू शकते, राईट लॉ थेअरीज अँड एक्सप्लेन, आणि कम्प्लीट द पॅराग्राफ. एवढे सारे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात क्वेश्चन 3मध्ये. आता सर्वात शेवटचा प्रश्न जे की 5 मार्काला असतो तो म्हणजे ॲन्सर, आणि त्यामधले जे का फक्त तुम्हाला एकच सोडवायचा असतो. आता हे दोन प्रश्नापैकी एक सोडवायचं आहे आणि जे की 5 मार्काला. आता हे एक प्रश्न फ्रॉम केमिस्ट्री असू शकतो आणि एक प्रश्न फ्रॉम फिजिक्स असू शकतो. आता ह्याच्यामध्ये कोणकोणतं कसे प्रश्न विचारू शकतात आता आपण हे डिस्कस करूया. ड्रॉ अ फिगर अँड एक्सप्लेन हे विचारू शकते, किंवा गिव इनकरेक्ट डायग्राम, करेक्ट द गिवन इनकरेक्ट डायग्राम. म्हणजे समजा तुम्हाला एक चुकीची डायग्राम दिली तर ती करेक्ट करून परत काढायला हे पण विचारू शकते. त्यावेळी तुम्हाला ती डायग्राम काढायची नाही, जी करेक्ट डायग्राम आहे ती काढायची तुम्हाला. नंतर क्लासिफाय विथ डिटेल एक्सप्लेनेशन हे विचारू शकते, रीड द गिवन पॅराग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन, कम्प्लीट द गिवन इनकम्प्लीट टेबल चार्ट जसं की आधी सांगितलं तुम्हाला, अँड आन्सर द क्वेश्चन इन डिटेल्स अँड मेक द कॉन्सेप्ट डायग्राम बेस्ड ऑन एनी कंपोनंट और टेक्नॉलॉजी. या सगळ्या गोष्टी विचारू शकतात. सो हे असा आहे सायन्स पार्ट 1 पार्ट 2चा ज्या दोघांचाही पेपर पॅटर्न सेम आहे. सो आता ह्याच्या पुढून जे मी लेक्चर सुरू करतो आहे सायन्स पार्ट 1साठी आणि सायन्स पार्ट 2साठी. सो डू सबस्क्राईब. अजून चांगला कंटेंट मी इथं प्रोव्हाइड करणार आहे. तसंच आता आपण कसं आहे की फक्त शिकतो बोर्डवर, तर बोर्डवर शिकून नाही तर मी या गोष्टी प्रॅक्टिकल करून पण दाखवणार आहे काही गोष्टी, जेणेकरून तुम्हाला क्लिक हो की हां असं हे घडतं आहे. आणि कसं आहे जेव्हा आपण पिक्टोरियल गोष्टी बघतो, जेव्हा आपण व्हिडिओज बघतो, आपल्याला डोक्यात राहते की हां ह्या गोष्टी होतात, किंवा असं कॉन्सेप्ट ॲप्लाय होऊ शकतो. बरोबर आहे. सो तब तक के लिए जय महाराष्ट्र. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.